हॅलो सर. हा, बोल. मला का नाही UPSC ची तयारी करायची आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे IAS हे ड्रीम आहे. माझी मैत्रीण होती माझ्या बरोबर. शी वॉज 21 इयर्स आणि तिने 10 वर्षापासून तिला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मध्ये स्पेशल परमिशन घेऊन टाकलं होतं. आता तुझं वय 10 वर्ष, आतापासून सुरू करायचं. सिम्पल. नॉर्थ इंडियामध्ये स्पेशली हेच करतात. 10 वर्षापासून सुरू करतात. बिहारी मला काय बोलले कि 10 से 15 साल की उम्र में आप 2,000 घंटा खुद पे इन्वेस्ट करिए, खुद का नॉलेज बढ़ाइए, 15 से 20 में आप सब एग्जाम पास हो सकते तर तेच आतापासून तुला डेली बक्षीस देणार, ते करायचं. आणि हळूहळू जे बोललं जातं ते करायचं जायचं. हळूहळू होत जाईल. बस आपलं टार्गेट आहे महिन्याला 1,000 क्वेश्चन करणं. वीकली 200 क्वेश्चन करायचं. बस यू विल बिकम IAS ऑफिसर. सोपी परीक्षा आहे. बस एवढंच तुला एकदम इझी करून देतो, बाकी काही नाही. आता सर 20 दिवसामध्ये तयारी तेवढी चांगली करून घ्या तुझ्याकडनं. 20 मध्ये मस्त त्याला. आता तो स्वतः बोलला मला कारण आवडलं. त्यांच्या नाही त्यांच्या क्लासमध्ये ना पोरासने असं कमी लेखलं जातंय सर. अच्छा, त्यामुळे पोरासने काही व्यवस्थित शिकवत नाहीत. असं आणि आम्ही कसं मिडल क्लास आहे, काम केल्याशिवाय चालत नाही. चालत नाही. हा, तेच आहे. तेच हा आपलं तेच प्रॉब्लेम आहे. हा. तुम्हाला माझा मी व्हिडिओ. जातो गारमेंटला, त्यांनी पण आमचं माग आहेत, माग बघतात, त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष होते सर. अच्छा, अच्छा, खरं तो अच्छा. हुशार आहे म्हणून त्याला शिकवायचं आहे आम्हाला पण. आणि एकच पोरगा आहे मला. हा, अच्छा, अच्छा. त्यामुळे मला त्याला चांगलं शिकवायचं आहे. आणि तो जिद्दी पण आहे, हुशार आहे भरपूर. म्हणजे त्याला खरं हे करत नाही सर, म्हणजे व्यवस्थित समजून घेत नाहीत कोण. नाही, ते ते घाई नको, आरामात करायचं. हा, थोडा एंट्रन्स मध्ये पेशन्स पाहिजे. पेशन्सची एक्झाम आहे. हळूहळू हळूहळू तुला प्रॅक्टिस होईल. सोपी आहे, पण आपण स्पीड नॉलेजवर फोकस नाही करायचं, स्पीडवर फोकस करायचं. आणि बिहारी मला भेटले, ते ते स्पीड करतात. फोकस नॉलेज आपोआप होत जातं. ते शाळेत पण होतं. आणि तू यांच्या शाळेत शाळेत आता काय प्रॅक्टिकल म्हणजे काय आहे हे आहे असं पुढचं व्यवस्थित नाही. सांगणार सर. म्हणजे त्यांच्या हा, शाळेत असं मम्मी पप्पाला लय महत्व देत नाहीत. नाही. इथे पण असंच आहे. इथे पण असंच आहे. काय ते ओलिम्पियाड असंच आहे, आहे. प्रायव्हेट एक्झाम, तिथे शाळेला पैसे भेटतात, थोडं जास्त पैसे म्हणते ते प्रमोट करतात. हा असं असंच आहे, आहे. इथं पण असंच आहे. पण होमी बाबा एक्झाम, आणि इफ त्यांच्या यू हॅव क्लास पास होमी बाबा एक्झाम पास झाला म्हणजे यू हॅव गॉट कॉन्फिडन्स फॉर द होल लाईफ. मला नाही भेटली संधी. आमच्याकडे कोणी आम्हाला सांगितलं पण नव्हतं. ते 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 होतं ना की आता 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 तुला संधी भेटती, आता तू कर. बस. आणि होय होय आमच्या याचा वापर मी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की कॅपिटलायझिंग ऑन दिस थिंग, म्हणजे याचा फायदा करून घेणं. होमी बाबा एक्झामचा घेणं हो. ते महत्वाचं आहे. लोक काय करतात, फक्त प्रॅक्टिकल निमित्त बोलतात. आणि काही हो, लोक बोलतात नाही, मेरे को सिर्फ प्रॅक्टिकल का सोचणे का, आगे नहीं सोचणे का. नाही, हे पहिला पाऊल आहे. बरोबर समजून घेतलं की आपल्याला मस्त उडी मारता हा येतं पुढे. उडी मार. हा. बरोबर आणि आहे की. बस 5 वर्ष. आता नॉर्थ इंडियामध्ये जाऊन मी काय बघितलं, प्रत्येक मुलाचा ध्येय असतो IAS एक्झाम. कोणी दहावीला कोणीच लक्ष देत नाही, म्हणजे टेन्शनच नाही नसतो. पहिला लहानपासूनच सुरुवात करावी लागते सर. हा, ते हा ते आता बरोबर आहे. त्याचा मस्त करू काय नाही. हळू. आणि तू मागेल तेवढा. आता 3,000 वाली बॅच माझी वेगळी आहे, त्यांना मी वेगळं ठेवतो. हे शॉर्ट टर्म मला वेगळं ठेवतो. शॉर्ट टर्म मला काय 2 आठवड्यानंतर हो गायब होऊन जातील. मग मग काय, त्यांना ट्रेनिंग करण्याची संधी मला भेटत नाही. तर थोडा जोश हा दाखवतात. पण लॉंग टर्म मध्ये काय, मला वेट थोडा टाइम लागतो. आता माझ्यासाठी पण युट्यूब एक नवीन सिस्टम आहे. पण हळूहळू. हा आता तू मला ऋषिकेश, तू जेवढ्या विचारलं मी त्याला सगळं. तुला काहीही नाही समजलं कोणत्या विषयामध्ये, मला पटकन मेसेज कर. मी तुला त्यावर व्हिडिओ करून देणार, तुझ्यासाठी स्पेशल क्लास ठेवणार त्यासाठी. पण ठीक आहे प्रॅक्टिस सर. आणि मेन मी काय म्हणला, प्रॅक्टिस. नॉर्थ मध्ये का पास होतात, ते प्रॅक्टिस करतात. त्यांचा सिलेबस जास्त आहे आणि प्रॅक्टिस करतात बस. आणि एकत्र अभ्यास करतात. आता क्लासमध्ये तुला भीती वाटेल हळूहळू. पण तुला हळूहळू सवय होईल की हा, मी 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 पण बोलू. चुकीचं आन्सर द्यायचं, बिंदास पण बोलत राहायचं. है ना. तो हळूहळू होत चालतंय जाईल. सर. आणि एक्झाम, IAS एक्झाम, MPSC एक्झाम खूप सोपी एक्झाम्स असतात. पण ज्यांनी जास्त प्रॅक्टिस केलेली असते त्यांची स्पीड मस्त असते, त्याला वेळ जास्त भेटतो.
आता सर 20 दिवस राहिलेत म्हणताय ना, मग उद्यापासून ते जॉईन झालं तर चालेल काय? हो हो. आणि IPM एक्झाम नेक्स्ट आहे 2 महिन्यानंतर. IPM प्रायव्हेट एक्झाम आहे, पण ती चांगली एक्झाम आहे. पुण्यावरून असते IPM. फेब फेब किंवा मार्च किंवा IPM. एप्रिलमध्ये एक्झाम मी तो सांगत जाईन. आणि ही एक्झाम आहे. हम्म. आणि मग VVM एक्झाम. VVM न्यू एक्झाम आली आहे गव्हर्नमेंट लेवलची. ते दरवर्षी असते 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी. ती द्यायची. नेक्स्ट तुला दोन एक्झाम आहे, IPM आणि VVM. पण तुला सर आता त्या परीक्षेचा फायदा काय आहे? ते सेम लाईक होमी बाबा, तिथे सायन्स आहे, मॅथ्स, IPM मॅथ्स आहे, VVM मध्ये सायन्स आहे. पण आपण रोज घरी, मी तुला रोज पेपर, रोज तुझा एक्झाम घेतोय घरी, 15 मिनिटाचा पेपर. रोज तुला हे देणार मी, बस तू करत जायचं. त्यासाठी आमचे व्हिडिओ अनलिस्टेड आहे, म्हणजे सगळ्यांना बघता येणार नाही. तुला लिंक देणार, प्रायव्हेट व्हिडिओ आहे, तर तुला लिंक पाठवणार. तूच करू शकतो, सगळ्यांना भेटणार नाही ते ऑनलाईन. ठीक आहे. तुला हे पण प्रिंटआउट मारायची गरज नाहीये, प्रिंटआउट नको मारूस. त्यामध्ये पैसे आणि टाइम वेस्ट होतो. आपण युट्यूबवर ऑन थोडासा 10-5 मिनिटाचा पेपर असतो, बस 10 मिनिटाचा. ते व्हिडिओ संपला, पेपर संपला, आलं नाही आलं ते विचार करायचा नाही. किती राईट आले, किती राव, ते पण नाही विचार करायचा. सवय घालतो. म्हणजे एका तासात 100 प्रश्न, 15 मिनिटात 30. ही स्पीड आता आपल्याला 10 वर्ष डेव्हलप करायची आहे. बस. स्पीड डेव्हलप करण्यासाठी यामध्ये आई आई लोकांना खूप, अरे उसका पेपर कौन चेक करेगा, क्या करेगा. नाही, मला तो मुद्दाच नाही. मुद्दा आहे की त्यांनी रोज 15 मिनिटात 30 प्रश्न प्रॅक्टिस केली, ब्रेन ट्रेनिंग होऊन जातं. केलं तर. हा. बस. सिम्पल आहे. म्हणून मी, आणि मला हे मराठी मुले पाहिजे. आता काय झालं, मला फक्त नॉर्थ आणि साऊथ वाले भेटत आहेत. आता मला मला हा 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 हा. मराठी मुलं म्हणजे आपल्या नातेवाईक आणि सगळीकडे इयत्ता तिसरी पासून जी असेल त्यांनाही सांगा, 1000 रुपये फीस केली आहे मी. का केली आहे की जसं आता अरे. बिहारमध्ये बघा, खान सरांनी किती केले, 200 रुपये फीस किंवा 50 रुपये फीस केली महिन्याची. होय. महिन्याची फीस 50 रुपये आहे. हा. आणि ते होय होय. त्यांचे एका क्लासमध्ये 49 लाख विद्यार्थी येतात दर दर दिवस. पाटणा ना सर, पाटणामध्ये. हा. पण तिथे मी हां जाऊन सर. जाऊन बघितलं, असे हजारो खान सर मला भेटले. त्यातून शिकायचा मला फायदा भेटला. त्यांचा कल्चर आहे, आपल्या इथे पण हळूहळू डेव्हलप होईल. आणि ऑनलाईन मध्ये काय, तुला जास्त टेन्शन पण नाही की हा हे करायचं ते करायचं, तुला आपोआप तुझं होत जाईल. हम्म. ठीक आहे. होच. तर उद्यापासून सुरू कर. चालेल. आता बघ, अजून आपला एक ओल्ड विद्यार्थी चालेल. आलाय. हे बघा, तो जॉईन झाला. त्याला माहिती आहे 8 वाजता मी सुरू करतो, तो 8-8:30ला येतोच. बघ, हा पण लॉंग लॉंग टर्म वाला आहे. मैत्रेय. त्याला बोलण्याची गरज नाही, तो येतो, तो स्वतः जॉईन होतो. टाइम झाला की तो जॉईन होतो. बघा, तो ठाणे डिस्ट्रिक्ट वरून आहे. मैत्रेय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मैत्रेय. गुड इवनिंग सर. एक नवीन दोस्त आया है आपका, ऋषिकेश, उसको हाय बोलो. हाय ऋषिकेश. हाय. मैत्रेय मैत्री. मैत्रेय स्टडिंग विथ अस लास्ट 4-5 मंथ्स. उसको पूछो क्या पूछना है, वो बताएगा. मैत्रेय, यस। आपका एक्सपीरियंस कैसे रहा है? बहुत अच्छा। तो सर ने जो मराठी येतो, मैंने जो क्वेश्चन मराठीत विचार. अच्छा मीने जे प्रश्न सरांना विचारले ते सरांनी एकदम डीपली कन्सेप्ट करून सांगितले. हातवा सरात बेस्ट एक्सपिरियन्स आहे. मी पण join होणार आहे म्हणून. सर मी पण ह्या बॅच मध्ये जॉईन होणार आहे. ठीक आहे. ह्याला म्हणतो स्टडी सर्कल पॅटर्न. स्टडी सर्कल म्हणजे सगळे विद्यार्थी आपस इंटरॅक्शन करतात. ठीक आहे. असा अभ्यास एकटीने अभ्यास होत नाही. आणि सगळ्या मुलांचा ध्येय हाय एमिंग आहे. आपोआप आपण रेग्युलर इंटिग्रेटेड ट्रेनिंग. आज तुला जर बाहेर जायचं सर असेल, तसं तसं पुढे जाईल की नाही, तसं तसं कशात
म्हणजे काय करण्यात चांगलं आहे ते सांगत जावं तुम्ही सर. म्हणजे हा कुठली ते परीक्षा दिल्यावर काय गायडन्स, होते हा ते. ते महत्वाचं आहे. हा 10वी अगोदर गायडन्स महत्वाचा ते आहे. महत्वाचं आहे. 10वी अगोदर 5 हम्म, ते 10 10 एक्झाम आहे आपल्याकडे 10वी हम्म, अगोदर. हा हम्म. बस तेवढंच आहे. आणि कारण ते दर काय दर तेवढ्या 3-4 महिन्याला क्लासमध्ये एक्झाम तर आहे. मेन असतात ना. हा काय केल्यानंतर काय होते हे सांगत जावा, म्हणजे ते आपण ते जसं जसं हळूहळू, पुढे जायला. त्यासाठी मला वेळ हा पाहिजे. त्यासाठीच हा तुम्हाला माहिती आहे, याला समजायला मुलांना खूप वेळ जातो. त्यासाठी मला खूप होय टाइम होय. लागतो. हा आणि मीही चुकी करतो, मलाही लेट होतं, गोंधळ होतोच. कारण की ऑनलाईन मध्ये खूप आता माझा फोन चार्जिंगला आहे, हे नाहीये, मी आलो, लेट झालो, होत होत जातं. ते थोडा पेशन्स पाहिजे. मीही नाही माणूस आहे, नाही होय. मलाही वेळ लागतो, पण ते नाही नाही हळूहळू होत. तेवढं होणार. म्हणजे माझा हे आहे की एका महिन्याने यांनी जसं तसं 1,000 प्रश्न करून घ्यावं बस. नाही ते आज तुमच्या आज परीनं जसं जमतं तसं करा, पण गायडन्स हा हळूहळू ठेवा, म्हणजे कसं हळूहळू घरचं करतो. लक्ष हा नसतं. हा हा, नाही नाही चालेल नाही, सर. तुम्हाला काही होमवर्क नाही. उद्यापासून जॉईन होऊ दे. तुम्हाला एक होमवर्क आहे पालकांना, मी स्पष्टपणे सांगू. मराठी स्पेशली आई लोकांना हे हे आहे की त्यांना माहित नाहीये. म्हणून आपलं होमवर्क असं होईल की जेवढे जास्त लोकांना जॉईन करता या इयत्ता 3री पासून मराठी फॅमिली हम्म, पाहिजे. त्यांच्यामध्ये भीती खूप आहे, जाणीव नसल्यामुळे आता काय गरज आहे, नंतर शाळेचं होत नाही, हे कसं होईल. त्या सगळ्याच्या दाढमध्ये मीठ आहे. हे एंट्रन्स एक्झाम मध्ये मीठ, स्पर्धा परीक्षा म्हणजे दाढ दाढ चव येतं बस तेवढंच. आणि ते माहीत मराठी फॅमिलीमध्ये कोणी जास्त लोकांनी एक्झाम दिले नसल्यामुळे त्यांना भीती असते की बाबा ही कोणती एक्झाम आहे. हम्म. तर त्यांना हे 3री पासून आम्ही घेतो. आणि फीस 1,000 रुपये केली आम्हाला आहे. पण ऑल ओव्हर महाराष्ट्रातले विद्यार्थी येत आहेत. त्यांना जरा सांगत जा, आपलं हे होमवर्क आहे हम्म. बस तेवढंच. आम्हाला काय आयडिया नव्हती थोडा सर. मग NMMS मध्ये चांगल्या मार्काने पास झाला, मग होमिओपॅथात बसला, मग पुढे अच्छा. काय असते ते माहित नव्हतं. ओके ओके म्हणून ओके. म्हटलं आम्ही क्लास लावून बघूया मग. हा नाही म्हणजे क्लास. तो हा स्वतःहून अभ्यास हा करून पास झाला हे महत्वाचं आहे हा ना. हा, मग ते पण आवडलं मला. आणि आणि बघ, हा मग आता 60-70 पडले तुला. म्हणजे तुला होमिओपॅथी मध्ये प्रॅक्टिकल मध्ये एकही चुकीच करायची नाहीये. कोशिश करायचं, काही रॉंग नाही करायचं बस. हा, आणि त्यातच त्याला म्हणजे असं. त्यानंतर प्रोजेक्ट पण आहे. प्रोजेक्ट लेवल आहे, इंटरव्ह्यू लेवल, एक प्रोजेक्ट तुला हम्म. करावा लागेल, है ना. तर ते लक्षात येते की मला मला प्रोजेक्ट करायचं आहे. आणि काय लेवल 2 लेवल 1 चे मार्क्स ते मोजून हे करतात, मेरिट लिस्ट काढतात एकत्र. म्हणजे लेवल 1चा मार्क्स ही मोजतात त्यामध्ये. म्हणजे ते पण धरलं जाते मार्क्स मध्ये. हा हा, म्हणजे त्यामुळे ज्या मुलांनी 84 भेटले आहेत ते थोडे पुढेच असतात आपल्याशी 10 मार्क. आणि ते ते त्याचा 1/3 करतात, म्हणजे 3 मार्क पुढे असतात ते. मग त्यांनी 3 मार्क चुकी केली आणि आपण काही चुकी नाही केली, आपण पुढे जातो. असं पुढे जातो. सिंपल सिस्टम आहे. ठीक आहे. ते तर ह्यात कमी पडल्यात, पुढे व्यवस्थित जाऊ दे ठीक आहे ठीक म्हणूनच आहे. नाही म्हटलं आता आता 9वी उद्यापासून जॉईन पासून. होऊ देतो. हा ठीक आहे. आता आणि मी आपल्याला व्हॉट्सअपवर सगळी माहिती पाठवतो की फीस पेमेंट की QR कोड, मला सगळं मी तुम्हाला सगळं पाठवतो. हा चालेल. आणि यापुढे पालकांनी काही प्रश्न असले तर मुलांच्या माध्यमातून विचारायचं आहे. आई बाबांना फोन किंवा एक मेसेजही अलाउड नाहीये वर्षभर. थोडा हे स्ट्रिक्ट रूल आहे. बरं. पण म्हणजे ते हे मुले स्वतः करतात बस. है नाही ना. नाही करतोय तो. ठीक आहे. मला काय ओके. प्रॉब्लेम आला तर तो करतोय सर. हा तो काय भीत ठीक नाही, ते या बाबतीत काही भीत आहे. नाही. येस. अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे तो असं घ्यायशीच करतो आहे. करतो. सगळी हा तयारी करून घ्या सर. पुढची हा व्यवस्थित तयारी करून घ्या. आता प्रॅक्टिकल आले जवळ, त्याची तयारी करून घ्या. नाही, होऊन आणि जाईल होऊन किती जाईल. ते किती क्लास असतात काय असते ते सांगा. हा नाही, ते आपल्या मोबाईलमध्ये त्यांना आम्ही एक व्हिडिओ पाठवतो. तो फुल दिवस हा हा कोणत्या टायमिंगला सॉल्व्ह करू शकतो. आणि मग करू टायमिंगचा शकतो ना. सांगायचा आहे. नेहमी आम्ही संध्याकाळी ठेवतो 8 या दरम्यान हा. क्लासेस. आणि आणि आम्ही सर 3 महिन्याचा कोर्स लावतो सर तवर. हा आणि महिन्याला तुम्हाला पेमेंट करू शकतो. नाही, काय ना की काय असतं आमच्याकडे, आम्ही काय केलं 3-3 महिने का केलंय. लोक जातात बाहेर, वेकेशन, सुट्ट्या. हम्म. आणि त्यामध्ये लोकांचा गोंधळ काय होतो की ये महीने बाहेर जा रहे 15 दिन, पैसा भरे की नाही भरे. तर आम्ही काय केलं सिस्टम, 20 वर्ष हे सिस्टम केलंय की 3-3 महिने भरत जायचं. त्यामध्ये त्यांना त्यांची अभ्यास चालू आहे. सगळ्यांसाठी सेम सिस्टम हा केलेलं आहे. म्हणजे लोकांना पण जास्त पैसे वाटत नाही. पण हे की त्यांना पण मानसिकता असते की आपल्याला लॉंग टर्म बघायचं, वेकेशन जावं 1 महिना, पण अभ्यास चालू आहे रोज. तिथेही जाऊन तो वर्कशीट करू अभ्यास शकतो. आहे. हा युट्यूबचा वापर करून घ्यायचा आहे की युट्यूब कुठेही भेटतं.
आणि 5 मिनिटं जास्त पण आपल्याला इंटरनेटमध्ये वेळ जायचं नाही, पण 5-10 मिनिटं आपण फक्त नोटिफिकेशन ऑन केलं, नोटिफिकेशन भेटणार, नेक्स्ट वर्कशीट आली है ना, आणि व्हॉट्सअपवर लिंक येतं. ठीक आहे. ओके. चला, नमस्कार, खूप खूप धन्यवाद. चालते. नमस्ते. लीव थँक्यू. लीव करा मीटिंग. या, गुड डे. हा. हा, बाय. हॅलो सर, हा, बोल. अनेक शंका आहे माझी. हा. प्रॅक्टिकलची तयारी सर, म्हणजे 20 दिवसात तुम्ही वर्कशीट मला पाठवणार ना? हम्म. हो, मैत्रे उत्तर दे. कशाचं सर? तो मला माझ्या मम्मीकडे लक्ष होतं ना सर. तेच तुझा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ ऑन करून बसतो आणि लक्षात कुठेतरी असतं. विचार, अजून विचार ऋषिकेश. सर म्हणजे या 20 दिवसात मला वर्कशीट म्हणजे भेटणार ना? म्हणजे केव्हा वेळ ते, आणि लाईव्ह केव्हा असते? 8 वाजेला लाईव्ह असते. बघ, त्याला माहिती आहे, तो येऊन अगोदर बसलाय. त्याला माहिती आहे की आज आज क्यों नहीं चालू हुआ, मैसेज क्यों नहीं आया. सर दररोज असते लाईव्ह? नाही. दररोज. हा, ऑफिशियली मी बोलतो वीकली वन्स, पण ते करावंच लागतं. याच्यासाठी करावं लागतं. थँक्यू सर. ठीक आहे, बाय, गुड नाईट. सर आज गुड क्लास नाईट. कुठे आहे? कधी आहे? हा, सांगतो. आता याने जाऊ दे. अरे अभी पेरेंट्स आए पूरा दिन में, आज पूरा दिन पेरेंट्स. अभी 7 बजे का मीटिंग था तो वो एक्सटेंड हो गया, इसके लिए. अब अभी सो जा, कल करते हैं क्लास. ठीक है, मैं भी थक गया हूँ. ओके, गुड नाइट. ओके सर. गुड नाईट सर.